नमस्कार मंडळी. तर आता मी 1 महिन्याचा किराणा आणला होता. म्हटलं ते आता भरून ठेवूया, कारण हे माझं बाळ तर खूप आगाऊ आहे बघा. लहानपणापासून त्याला कशावर पण चढायची खूप सवय. त्याच्यावरती काहीतरी खायला ठेवलं वगैरे असलं का आणि काही पण शोधायला तो सारखा ह्या डब्यावरती चढायचा. मग ते झाकण आता जसजसा मोठा होत गेला तसं ते झाकण सगळं खराब केलं आहे त्यानं. म्हटलं आता ते चेंज करूया डबा, कारण त्याचं झाकण पण तुटलं आणि थोडं खालचं पण तुटून गेले. अगोदर डब्यातच ठेवत होती, पण डब्यात काही सगळ्यात एक्स्ट्राचा किराणा बसतच नव्हता, म्हणून हे मोठ्यामध्ये भरपूर बसते. कारण फरसाण्याचे पुढे चिरमुऱ्याचे पुढे मोठे असतात ना, मग 2-2 डबे करावं लागतात. आता भाड्यानं राहायचं म्हटल्यावर थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं बघा. बाहेर तर घरी भरपूर असतंय, पण बाहेर आणायला पण काही नाही, पण उचलायच्या वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळं करते मी ॲडजस्ट. तर चिरमुरे वगैरे मुलं सगळे पाडून ठेवले होते, मग ते सगळं स्वच्छ करायचं चालू होतं. आता कशाकशाच्या मुलांनी ह्यात काय त्यात काय शोधायला सगळ्या गाठी वगैरे सोडल्या का सगळ्या डब्यामध्ये होऊन जाते. मग ते सगळं व्यवस्थित केलं. ज्या कॅरी बॅगा वगैरे होत्या त्या साईडला काढल्या. आता काय काय एक्स्ट्रा आहे ते मी पाहत होते, कारण कधी कधी काय होतंय असतं पण आपल्याला दिसत नाही. मग असं होऊन जाते अचानक, ते लक्षात पण येत नाही आणि संपलं आहे म्हणून आपण जातो आहे लगेच दुकानात. पण मी एक्स्ट्राचंच आणून ठेवते, कारण एकदा आणलं का मग नंतर नाही. मग मी स्वतः आणते, त्यामुळं मग मला माहीत असते काय आहे काय नाही. तर त्यांना सांगितलं का थोडंफार विसरण्यातच येते, त्यामुळे मी स्वतः जाते आणि घेऊन येते. मग सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आता मैदा वगैरे आपण मी आणते तर सांडते ती, मग व्यवस्थित पॅक करून ठेवायला लागते. चहापत्ती वगैरे मग डब्यामध्ये भरून ठेवली. आता आम्ही आणलेला किराणा पण म्हटलं आता ओतून देऊन व्यवस्थित भरून ठेवूया. जागच्या जागेला ठेवलं का कसं आपल्याला पटपट सापडते. मग अनुबाई पण मला मदत करत होती. नारळचं पण चाललं होतं, काय करते मम्मी काय करते. त्याला मध्ये मध्ये करायला खूप आवडतं आहे बघा, कारण मम्मीला सारखा प्रश्न विचारतच राहतोय. त्याला सवयच आहे. आता 2-2 पिशव्या घेऊन आली होती. कधी कधी मीठ मला तर घरात असते, पण कधी विसरून राहते. मग कडधान्य वगैरे मी एका पॅकेटमध्ये भरून ठेवते, कारण पटकन सापडतात. जेव्हा मला भिजू घालायचे असते मी तेव्हा थोडे थोडे सगळे घालते, त्यामुळं मग सगळं काढावं लागते मला, म्हणून मग व्यवस्थित मी ठेवून देत होती. आता 2 किलो साखर लागते आम्हाला महिनाभर. चहा काही जास्त पित नाही बघा कोणी, तर मी पिते, पण मला पण ओरडतात ते. आणि संध्याकाळी कधी तर असतात, माझ्यामुळेच त्यांना पण सवय लागली. नाही तर ते कसले बिलकुल चहा पित नव्हते सकाळ संध्याकाळी पहिल्यापासूनच. पण आता कधीतरी पितात, म्हणजे असले तरच, नाहीतर माझं एकटीचंच असतं आहे बघा. त्यामुळे तुम्ही म्हणसाल एवढं कसं काय. मग सगळं किराणा भरून ठेवला. मग छान अशी हरभऱ्याची भाजी आली होती, तर म्हटलं तोडून घेऊया, कारण लई पण निबर झाल्यावर छान लागायची नाही. अनुष्कानं पाठीमागे लागली माझ्या, मग आरू पण तोडू लागत होतं, पण म्हटलं झाडं उपसून घ्यायची. थोडे थोडे शेंडे कवळे तोडून देत होता मला. मुलांनी असे ज्वारी टाकले तर छान आले बघा. त्याला पाणी घालतात आणि त्याची खूप काळजी करतात. आणि शेंगाची झाडं पण त्यांना माहीत नव्हते, तर त्यांनी शेंगदाणे एका ठिकाणीच भरपूर लावली होती. तर पण झाडं पण छान आली होती आणि एवढी भाजी निघाली होती बघा हरभऱ्याची, मस्त हिरवीगार होती. चला तर बाई, मी इथंच थांबते, पुन्हा भेटू.